बातमी कोकणातून. कोकणातील भात शेतीवर दुबार पेरणीचं संकट ओढावलेलं आहे. पावसानं अचानक दडी मारल्यानं शेतकरी संकटात सापडलाय. कोकणामध्ये मान्सूनचं आगमन झाल्यानंतर शेतकऱ्यांनी मोठ्या उत्साहामध्ये भात पेरणीला सुरुवात केली. त्यानंतर पावसानं अचानक दडी मारली, त्यामुळं शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. अनेक ठिकाणी रोपं ही अपेक्षित प्रमाणात उगवली नाहीत, तर उगवलेली रोपं ही करपू लागली आहेत. त्यामुळं शेतकऱ्यांची चिंता ही वाढली आहे. इथला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी योगेश बांडागळे यांनी. पाहूयात. कोकणातील भात शेती सध्या मोठ्या संकटात सापडलेली आहे. मान्सूनचं आगमन झालं आणि या मान्सूनच्या भरवशावर इथल्या शेतकऱ्यांनी भाताची पेरणी केली. मात्र गेल्या 10-12 दिवसांपासून पाऊस गायब झाल्यामुळे इथला शेतकरी हा अडचणीत सापडला आहे आणि तो सध्या चिंतेत आहे. आपण या ठिकाणी बघू शकतो, की मान्सून दाखल झाल्यानंतर इथल्या शेतकऱ्यांनी पेरणी केली. परंतु ही जी पेरणी केलेली आहे, ती जी रोपं उगवलेली आहेत, ते हिरवीगार दिसण्याऐवजी ती पिवळी पडू लागलेली आहेत, करपू लागलेली आहेत. काही ठिकाणी चांगल्या पद्धतीनं रोपं उगवली, मात्र काही ठिकाणी उगवणही चांगली झालेली नाही, अशी स्थिती आहे. खरं तर कोकणातली जी भात शेती आहे, ते पूर्णपणे पावसावर अवलंबून आहे आणि हा पाऊस गेल्या 10-12 दिवसांपासून गायब झाल्यामुळे इथल्या शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट आहे. इथल्या शेतकऱ्यांनी चांगलं बियाणं आणलं, खतं आणली, अ, मजूर केले, त्यासाठी खर्च या ठिकाणी शेतकऱ्यांनी केला. परंतु पाऊस नसल्यामुळे त्यांनी जी पेरणी केली होती, ती नीट उगवली गेलेली नाही आणि जी उगवली आहे, ती या ठिकाणी करपत जाण्याची भीती असून दुबार पेरणीचं संकट इथल्या शेतकऱ्यांवर आहे. हवामान विभागाकडून पावसाचा अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र गेल्या 10-15 दिवसांपासून कोकणात असेल किंवा रत्नागिरी जिल्ह्यात असेल, पावसाचा एकही थेंब पडलेला नाही. यामुळे पेरणी केलेल्या शेतकऱ्याचे आकाशाकडे डोळे लागून राहिलेले आहेत. योगेश बांडागळे, जय महाराष्ट्र, रत्नागिरी.